ढोकळा इतका मऊ आणि लुसलुशीत झाला होता की लक्षातच आलं नाही की हा मी मुगाच्या डाळीपासून बनवला आहे. बनवायला अगदी सोपी रेसिपी, पण त्याचबरोबर अगदी परफेक्ट आणि कमी वेळात होणारा असा हा ढोकळा कसा बनवला चला बघूया. इथे बघू शकता तुम्ही अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत एकदम स्पंजसारखा असा हा ढोकळा तयार झालेला आहे आणि खूप जास्त पूर्वतयारी न करता सुद्धा झटपट असा पाहुणे येणार असतील किंवा किटी पार्टीसुद्धा तुम्ही नक्की बनवू शकता. तर इथं मी मुगाची डाळ घेतलेली आहे. पिवळी मुगाची डाळ घ्यायची आपण, हिरवी म्हणजे अख्खे मूग न घेता. आता इथं मी एका छोट्या कपनं अर्धा कपचं माप आहे यानं मोजून घेतलेली आहे. डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. धुतल्यानंतर यातलं पाणी सगळं नितळून घेतलं आणि साधारण अर्धी वाटी होईल इतकं दही याच्यामध्ये मी घेतलं. दही आंबट असावं आणि घरचं असावं आणि दह्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. दही नसेल तर तुम्ही ताकसुद्धा इथे वापरू शकता. साधारण थोडंसं आपले मुगाची डाळ भिजेल इतपत आपल्याला दही घ्यायचं आहे. दही कमी असेल तर थोडंसं पाणी घेऊ शकता. आता हे मी झाकून ठेवलेलं आहे अर्धा ते 1 तासासाठी. 1 तासानंतर आपण बघूया. डाळ छान अशी भिजलेली आहे दह्यामध्ये. इथे तुम्ही दही किंवा ताक दोन्ही काही वापरू शकता. थोडंसं पाणीसुद्धा वापरलं तरी चालेल डाळ व्यवस्थित भिजण्यासाठी. आता मुगाची डाळ आहे तर पटकन भिजली जाते अर्ध्या तासाच्या आतमध्ये. आता हे सगळं जे आपलं दह्याचं आणि डाळीचं जे मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घातलं. हे मिश्रण वाटून म्हणजे बारीक वाटण्यापुरतंच मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता याची फाईन पेस्ट होईपर्यंत मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे. वाटून घेतल्यानंतर मी एका बाउलमध्ये ते काढून घेतलं. त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडीशी साखर घालून घेतली. हवं असेल तर थोडंसं पाणी घालून हे मिश्रण पातळ करायचं आहे. ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला अगदी फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर लागतं. त्याचबरोबर हे दरदरीत नसावं, एकदम फाईन जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटायचं आहे. आता हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक स्पेशल मल्टीपर्पज केटल वापरणार आहे, जी आहे पिजनची. तर याचा रिव्ह्यू मला रेकॉर्ड करायचा होता, सो त्याच्यासाठी मी ही रेसिपी बनवत आहे. युजुअली तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा हा ढोकळा स्टीम करू शकता किंवा इडली पात्रामध्ये सुद्धा बनवू शकता. तर इथे बघा मी ह्याला याच्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पुन्हा मी बॅटरकडे आलेली आहे. बॅटरमध्ये खाण्याचा सोडा मिक्स करायचा आहे. अगदी फुल स्पून न घेता थोडासा सोडा इथे मी मिक्स करते. तर सोड्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते छान उमलतं किंवा आपल्या ढोकळ्याला छान जाळी येते. त्यासाठी आपण इथे सोडा घालून हे बॅटर हलवून घेणार आहोत. सोडा घातल्यानंतर अगदी 5 मिनटामध्येच आपल्याला हे स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे. तर ह्या केटलबरोबर हे असं एक छोटं भांडं येतं ज्याच्यामध्ये तुम्ही ढोकळा शिजवू शकता. तर इथे मी हे जे बॅटर आहे ते शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे. उरलेलं बॅटर मी दुसऱ्या भांड्यामध्ये किंवा दुसऱ्या स्टीमरमध्ये सुद्धा ठेवलेलं आहे. सो अगदी 10 ते 12 मिनटामध्ये आपला ढोकळा याच्यामध्ये तयार झालेला आहे. इकडे बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा मी मिश्रण स्टीम करण्यासाठी किंवा ढोकळा बनवण्यासाठी ठेवलेला आहे. इथे बघा 12 मिनटानंतर आपला ढोकळा जो आहे तो छान तयार झालेला आहे. ढोकळ्याला छान अशी जाळीसुद्धा सुटलेली आहे. आता हा ढोकळा आपण कट करून घेऊया. तुम्हाला जसे पीसेस हवेत त्या पद्धतीने तुम्ही हा कट करून घेऊ शकता आणि जसं आपण नॉर्मल ढोकळ्यासाठी जो तडका बनवतो त्या पद्धतीने तेलामध्ये हिरवी मिरची, जिरं, कढीपत्ता आणि मोहरी घालून छान असा तडका तयार केलेला आहे. तो मी याच्यावरती पसरवून घेते. तर याच्यामध्ये मी पाणी मुद्दामून नाही घातलेलं कारण हा ढोकळा आधीच खूप स्पॉन्जी आणि खूप टेस्टी आहे. हा जसा बनवला तसा 5 मिनटाच्यात लगेचच संपून गेला. सो ही रेसिपी तुम्ही लगेच बनवा आणि तुमच्या घरच्यांना ही रेसिपी नक्की आवडेल आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया पुढच्या अशा छान रेसिपीसोबत.